मुलाने केला बापाचा खून। शिरपूर तालुक्यातील बोरळी गावात घडली धक्कादायक घटना। संशयित मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात। शिरपूर तालुक्यातील बोरळी गावात घरगुती वादातून एका मुलाने 70 वर्षीय बापाच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितास ताब्यात घेत अटक केल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी 2 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजच्या सुमारास प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। शिंगा तुंबडू पावरा वय 70 राहणार बोराडी तालुका शिरपूर असे मयताचे नाव असून सुनील सिंगा पावरा या 30 वर्षीय मुलाने त्यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना 1 जून 2025 रोजी सकाळी 11:30 वाजच्या सुमारास घडली आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, PSI मिलिंद पवार, मनोज कचरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर, भूषण चौधरी, पोलीस नाईक मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। या प्रकरणी शिंगा पावरा यांचा दुसरा मुलगा अमावस्या शिंगा पावरा याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दाखल तक्रारीवरून संशयित सुनील सिंगा पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। बोराडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता। अशातच काल दिनांक 1/6/2025 रोजी सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुंबडू पावरा यांना तुम्ही ह्या घरात का झोपता याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये सिंगा तुंबडू पावरा होते, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर गिरी मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला BNS कायदा कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे।